बाबा त्यांची नजर वाईट आहे, ते लंपट आहेत असं आम्हाला कळलं. अरे तुम्ही काय वाटेल ते बोलता का रे? कुणी सांगितलं तुला हे? अरे खूप चांगला माणूस आहे तो. स्वतःच्या बायकोला सोडून दुसऱ्या बाईकडे नजर वर करून सुद्धा बघत नाही तो माणूस. तुला कुणी सांगितलं हे? ते असे नाहीयेत. राया तुला हे कुणी सांगितलं? मग आईचा त्यांच्यावर एवढा राग का? राया आम्ही जेव्हा पळून जाऊन लग्न करणार होतो ना, तेव्हा या पोतनीसांनी तिच्या वडिलांना सांगितलं जाऊन आमचा काय प्लॅन आहे ते. त्यामुळे आमचं लग्न मोडण्याच्या अवस्थेत आलं होतं आणि म्हणून कालिंदीला त्याचा राग आहे. आता ह्याच्यात कुठे आला लंपटपणा? नाही ते काही नाही. त्या तुझ्या बायकोला आत्ताच्या आत्ता इथे माझ्या समोर बोलाव आणि तिला पोतनीसाची माफी मागायला लाव. अहो तुम्ही जरा शांत व्हा ना. नाही खूप शांत राहिलोय आता ना. पाणी डोक्यावरच जायला लागलेलं आहे. दादा प्रांजल माफी मागे. आत्ता? हो आत्ता लगेच लगेच लगेच. हवं तर त्या पोतनीसचा तुला फोन येईल की प्रांजलनी त्याची माफी मागितली म्हणून. मग तर झालं. फक्त तू तिच्याशी बोलू नकोस. आम्ही बोलतो आणि फोन करायला सांगतो. नाही तिच्याशी मीच बोलणार आहे. नाही, तिच्या आईने दिलेली शपथ लक्षात नाही का तुझ्या? अरे तू रागाच्या भरात वाटेल तसं बोलशील आणि ती रडायला लागली तर काय होईल? त्यामुळेच ती अशी वागायला लागलेली आहे. म्हणूनच मगाशी मी सगळ्यांसमोर तिला काहीही बोललेलो नाहीये. हो ना, मग तेव्हा जसा संयम ठेवलास तसा आत्ताही ठेव. मी बघतो ना काय करायचं ते. आणि मला जरा पोतनीसचा नंबर दे. आणि तू जरा शांत राहा. कळलंय? हा राया तू चल माझ्यासोबत. बहिणी तुम्ही चला. हो तुम्ही असलात तर प्रांजला आधार असल्यासारखं वाटेल. अहो जा तू आणि तिला नीट समजावून सांग. ती समजते तसा तो नाहीये पोतनीस. हो मला ह्यातलं खरंच काही माहिती नाही. ते पोतनी जर का घरी आलेच नाहीत तर मी कुणाला बोलणार आहे ना हे सगळं. ते आले होते आणि त्यांना हे सगळं कोणीतरी बोललं. आणि तो पोतनीस तुझं नाव घेतोय प्रांजल. त्याच्या मते तू त्याला हे सगळं बोललीस. काका नाही हो, मी घरातच होते आणि घरी कुणीच आलं नव्हतं. आणि जरी ते घरी आले असते तरी मी त्यांना असं सगळं बोलली असते असं वाटतं का तुम्हाला? नाही मला तरी बाई नाही वाटत. मला पण नाही वाटत. प्रांजल तुम्ही तिघी घरात होतात, मग त्यांना भेटलं कोण? त्यांच्याशी बोललं कोण? त्यांनी बाबांना सांगितलं की ते 3 वाजता आले होते आणि त्या दरम्यान तुम्ही तिघी घरातच होतात ना? हो म्हणजे आजी खोलीत होत्या, मी हॉलमध्ये तांदूळ निवडत बसलेले आणि ऋताबाई हा ऋताबाईंनी ना 2:30च्या सुमारास बाजारात गेल्या होत्या भाज्या आणायला. प्रांजल मग ती परत कधी आली का? साधारण 2:15च्या सुमारास. म्हणजे हा सगळा खेळ ऋतावहिनीचाच आहे. राया काय बोलतोयस तू? आई मी बरोबरच बोलतोय. तुला काही गोष्टी माहित नाही आणि इतके दिवस मलाही माहित नव्हत्या, पण आता हळूहळू कळायला लागल्यात. म्हणजे ते पोतनीस चांगले असूनही ते लंपट आहेत असं ऋतावहिनीने काल आम्हाला रात्री सांगितलं. काय? हो. आणि प्रांजल तुम्ही तिघीही घरात होतात आणि तुमच्यापैकी ऋतावहिनी बाहेर गेली आणि 3 वाजताच्या दरम्यान ऋतावहिनी पोतनीसांना भेटली. अरे पण इकडे कोणीच आलं नाही असं म्हणते ना प्रांजल. तेच ना, ते इथे आलेच नाहीत. ऋतावहिनी त्यांना बाहेर गाठलं आणि त्यांना नको नको ते बोलले. आणि नाव प्रांजलचं घेतलं. बरोबर आहे. नक्की हे काम ऋतावहिनीच आहे. एक मिनिट मला तरी जरा डाऊट आहे. प्रांजल तू म्हणतेस ऋता भाजी आणायला गेली बरोबर? हो. मग ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्याजवळ भाजी होती? हो म्हणजे 4 भाज्या आणि ओला मसाला, आलं लसूण मिरची कोथिंबीर वगैरे. नाही राया, आपलं काहीतरी चुकतंय बघ. म्हणजे आपल्या घरून बाजारात जाऊन याला कमीत कमी अर्धा तास तरी लागतोच लागतो. इथे 4 भाज्या आणि ओला मसाला वगैरे सगळं घ्यायला 15 मिनिटं, म्हणजे 2:30 ते 2:15. आणि पोतनीस जर 3 वाजता घरी आला होता तर त्याला भेटून त्याचा पाण उतारा करायला ऋताला वेळच नाही मिळाला ना. खरंय. पण मग प्रश्न तसाच राहतो, कोण बोललं असेल?
आयडिया. प्रांजल तू अशीच उभी राहा. का? थांब सांगतो. काय रे, भलत्यावेळी प्रेमात आलास का काय? हा, नाही रे काका. काका तुम्हाला पोतनीसांचा नंबर दे ना. हो, एक मिनिट. मी त्यांच्याशी बोलतो, तुम्ही फक्त ऐका. हं? नमस्कार पोतनीस काका. मी राया बोलतोय. राया चिटणवीस, माधव चिटणवीसांचा मुलगा. नाही नाही काका, अहो माझं ऐकून तरी घ्या. जे काही घडलं त्याबद्दल मी माफी मागायला फोन केलाय. हो, मान्य आहे आम्हाला की आमच्या हातून चूक झाली आहे. बरोबर आहे तुमचं, तिने असं बोलायला नको होतं. हो, थोडासा गैरसमज झालाय तिचा आणि तशी ती बोलली. हो, बाबा पण खूप चिडले होते. कशी बशी समजूत काढली आम्ही त्यांची. काय ना काका, लहानांनी केलेल्या चुका मोठ्यांनी मोठ्या मनाने माफ करायच्या असतात ना. तुम्ही पण तसे खूप चांगले आहात. तुम्ही पण माफ कराल अशी अपेक्षा आहे. काका मी मनापासून तुमची क्षमा मागतो. थँक्यू काका. काका आणखीन एक छोटंसं काम आहे. प्लीज नाही नका मग. मी तुम्हाला एक फोटो पाठवतो, तो बघून तुम्ही सांगाल का की तुम्हाला भेटलेली हीच मुलगी होती का म्हणून. प्लीज काका नाही नका म्हणू. आमच्यासाठी हे खूप गरजेचं आहे काका. फोटो पाठवून मी लगेच तुम्हाला 1 मिनिटांनी फोन करतो आणि पुन्हा मी तुमची माफी मागतो. सॉरी. अरे वा राया, काय मस्त आयडिया काढलीस रे. आता हा फोटो बघून ते लगेच म्हणतील की ही ती मुलगी नव्हेच. ही ती नाही तर मग ती कोण आहे पण? ते कळेलच. तुम्ही थांबा इकडे, मी आलोच. अरे कोण? मुकुंद पण आला का रे? नाही तो येईलच इतक्यात. पण माझं तुझ्याकडे अर्जंट काम आहे. कसलं काम? मला तुझा फोटो हवाय. कशाला? काय ना वहिनी, लवकरच आमच्या मालाची डिलिव्हरी होईल. मग पैसे येतील. माझा आणि दादाचा जो काही फायदा होणार आहे ना, तो आम्ही बँकेत ठेवणार आहोत. आणि त्यासाठी नवीन अकाउंट ओपन करावं लागेल. आणि त्यासाठीच तुझा फोटो हवाय. अरे पण मग माझा फोटो कशाला? अगं तुझ्याच नावाने अकाउंट ओपन करायचं ना, म्हणून. म्हणजे तुम्ही सगळे पैसे माझ्या अकाउंटवर भरणार आहात? म्हणजे काय? कसं आहे की माझ्या किंवा दादाच्या अकाउंटला जर पैसे ठेवले ना तर ते खर्च होतील. आणि प्रांजलचं अकाउंट तिचे पप्पा ऑपरेट करतात. मग आता राहिलं कोण? तूच ना. आणि खरं सांगू का, मला अगदी मनापासून वाटतं की मोठी वहिनी म्हणून हा हक्क तुझाच आहे. मला खात्री आहे तू हे सगळे पैसे खर्च न करता व्यवस्थित सेव्ह करून ठेवशील. माझ्या लग्नातला फोटो आहे. त्यावेळेला मी मस्त नटले होते. थांब तोच देते. वहिनी लग्नातला फोटो नाही चालणार. तेव्हा तू खूप बारीक होतीस ना, वेगळी दिसत होतीस. मी मग तोच मस्त आहे, तोच देते. नाही वहिनी, बँकेला तो फोटो नाही चालणार. मग घरातल्या पूजेच्या वेळेचा देऊ का? त्याला मी सासूबाईंनी दिलेली नथ पण घातली होती. नाही, नथ असलेला नको. नाहीतर तो फोटो खूप छानच होता. मग तुझ्या लग्नातला? परत तेच. वहिनी लग्नातला फोटो नकोय. तुझ्याकडे पासपोर्ट साईज फोटो आहे का? नाही ना रे. मुकुंदला मी किती वेळा म्हणलं आपण पासपोर्ट काढू म्हणून. तो काय म्हणतो माहितीये? आपल्याला इथे लोन आला झाला, पैसे नाहीयेत, पासपोर्ट कुठून काढणार? नाही नाही, पासपोर्ट काढायलाच हवा. कुठल्याही लिगल डॉक्युमेंटसाठी किंवा ऍड्रेस प्रूफसाठी त्याचा वापर होतो. आता समजा आपल्याकडे भरपूर पैसे आले आणि दादानी ठरवलं की फॉरेन टूर करायची, मग तेव्हा काय करणार? तेव्हा तर पासपोर्ट लागणारच ना. ऐन वेळेला गडबड व्हायची. भैया मग आता रे? आयडिया. मी एक काम करतो, मी ना आत्ताच तुझा फोटो काढतो. बँकेत आणि पासपोर्टला आपण तोच फोटो वापरूया ना. बघितलंस काय पटापट डोकं चालतं तुझं. मुकुंदाचा ना हाच प्रॉब्लेम आहे. पटकन काही डिसिजनच घेऊ शकत नाही. काढ चांगले 10-12 काढ. आणि जो चांगला येईल ना तो पाठवून देऊ पण. चालेल. वहिनी जरा नीट उभी राहा. तिथेच आहे. अगं पासपोर्ट साठी हवाय ना फोटो, तर हात. बघू बघू. पण काय रे, मोबाईल मधला फोटो चालतो का? हो चालतो ना. आजकाल टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. हो अगदी खरंय हा तुझं, खरंय. कुठे गेलाय हा राया आता? 1 मिनिटात त्या पोतनीसला फोन करतो म्हणाला होता ना हा. तुम्ही जरा थांबा, येईल तो. त्याच्या डोक्यात नक्की काहीतरी सॉलिड शिस्त आहे. हा बघा आला. काय रे, कुठे गेला होता? ऋता वहिनीचा फोटो काढायला. का? हॅलो पोतनीस काका.
मी राया बोलतोय, राया चिटणवीस. सॉरी काका, तुम्हाला मी थोडा त्रास देतोय, पण तुम्ही बघितलात का फोटो? ती ही मुलगी नाहीये. नक्की हो, तो फोटो प्रांजलचा नाहीये म्हणतायत. काका मी तुम्हाला अजून थोडा त्रास देतो, प्लीज नाही नका म्हणू. आमच्या घरात जे वादळ उठले ना, त्याला थांबवण्याचा हाच एक मार्ग आहे. नाही नाही नाही, जास्त काही करायचं नाहीये. मी तुम्हाला आत्ता आणखीन एक फोटो पाठवतो, तो फक्त तुम्ही बघा. हा, आणि मी तुम्हाला 1 मिनिटांनी परत फोन करतो. थँक्यू काका, थँक्यू. मी म्हणालो होतो ना, प्रांजलचा फोटो बघून ते नक्की म्हणतील की ती ही नव्हेच. आता खरं काय ते कळेल. आता होईल दूध का दूध आणि पाणी का पाणी. जर का तो आता ऋताचा फोटो बघून म्हणाला ना की हीच मुलगी होती ती, तर आता तिचं काही खरं नाही. आपण ना तिला सरळ ह्यांच्या समोरच उभं करूया. आणि ऋता वहिनीच्या आतापर्यंतच्या सगळ्या लांडग्या लबाड्या सांगायच्या. आणि प्रांजल, तू यामध्ये बिलकुल पडायचं नाही की तुझ्या ही मम्माची चूक आहे म्हणून. राया, अरे पण तेच खरं आहे ना. मम्मा ऋता वहिनीला सांगते आणि ती त्याचप्रमाणे वागते. मग हे थांबायला हवं. पण राया, तिला बोलून किंवा एक्सपोज करून हे सगळं थांबणार नाही. मला माहिती आहे हे कसं थांबवायचं. पोतनीसांचा फोन आहे. हा काका, नाही मी तुम्हाला करणारच होतो फोन. काय नक्की हीच होती? ठीक आहे, आता तिची काही खैर नाही. नाही नाही काका, पण खरं सांगू का, तुमच्याशी जी मुलगी बोलली ना ती प्रांजल नव्हती. म्हणजे ती आमची ऋता वहिनी होती. तिने प्रांजलचं म्हणजे माझ्या बायकोचं नाव घेतलं आणि ती तुमच्याशी बोलली. मी सांगतो ना तिला तुमची माफी मागायला. हो नक्की. काका, एक रिक्वेस्ट होती. आता एवढी मदत केली ना, तर आणखीन थोडी मदत कराल का? म्हणजे तिने फोन केला ना तर तुम्ही तिला माफ करा आणि बाबांना पण फोन करून सांगा की तुम्ही तिला माफ केलंय म्हणून. नाहीतर आमच्या घरात खूप भांडण होईल. प्लीज काका. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे हे कन्फर्म आहे की हे सगळं ऋताबाईंनी केलं. जा सांग तिला, म्हणावं पकडल्या गेलीस तू, त्या पोतनीसला फोन लाव आणि माफी मागायला सांग तिला. थांब राया, तू आधी मला पोतनीस काकांना फोन लावून दे आणि त्यांना म्हणावं ऋता वहिनीला माफी मागायची. हो, पण इथे ऋता वहिनी कुठे? राया, तिने माझ्या नावाने त्यांचा अपमान केला. आता मी तिच्या नावाने त्यांची माफी मागते. नाही नाही, तू माफी मागायचं काहीच कारण नाही. राया प्लीज ऐक माझं. राया, ती म्हणते ना ते बरोबर आहे. त्या पोतनीसची माफी मागून मोकळे व्हारे म्हणजे हे शांत होती. अरे त्या ऋताचं काय करायचं ना ते आपण नंतर बघू. ठीक आहे. नमस्कार काका, मी ऋता बोलतेय. काका, खरंच माझ्याकडून चूक झाली. मी जे काही बोलले ते बोलायला नको होतं. ऍक्च्युली मलाच कळत नव्हतं मी काय बोलत होते. ते तोंडाला येईल तसं बोलले. काका, मी मनापासून माफी मागते तुमची. प्लीज मला क्षमा करा. थँक्यू काका. काका, तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. झालं गेलं ना सगळं विसरून जा. तुम्ही पुढच्या वेळेला घरी याल ना तेव्हा मी तुमचं खूप चांगलं आदरातिथ्य करेन. काका, अजून एक विनंती करायची होती. माझे सासरे म्हणजे तुमचे मित्र माझ्यावर खूप चिडलेत. कदाचित आयुष्यभर ते माझ्याशी बोलणारही नाहीत. तर तुम्ही प्लीज त्यांना फोन करून सांगाल का की मी तुमची माफी मागितली म्हणून? सांगाल ना? थँक्यू काका. ठेवते फोन. संपलं सगळं. आता पोतनीस काका बाबांना सांगणार की ऋता वहिनीने माफी मागितली होती म्हणून. मग बाबा परत तिच्यावरती खवळणार. मग शेवटी परत तेच होणार. आपण गोल फिरून परत तिथेच आलो. हो ना. काय तुम्ही सगळे माझ्याकडे का बघताय? हे बघा, आता दादाला खरं काय ते सांगण्याशिवाय आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नाहीये. हा, काय काय चाललंय? काय सगळं काय चाललंय? आधी तो पोतनीस म्हणतो प्रांजलनी अपमान केला. मग तू फोटो पाठवला तो म्हणाला ती प्रांजल नव्हती, ऋता होती. मग ऋतानी फोन करून माफी मागितली.
काय काय आहे हे सगळं? आणि ती ऋता कुठे आहे? ती काय येत नाही माझ्यासमोर, बोलवा तिला. अहो आता जाऊ दे ना, तिने माफी मागितली आहे ना. म्हणून काय झालं? मला तिला विचारायचंय तिने सगळं का केलंय म्हणून. बोला रे तिला. बाबा आता हा विषय संपलाय ना, कशाला उगाच वाढवायचा आपण? तिला तिची चूक काय आहे ते कळायला हवं. तिला बोलाव. हो बाबा, तिला बोलाव. का मी बोलू तिला? बाबा ऋता वहिनीने माफी मागितली नाहीये. अरे अरे त्या पोतनीसनी सांगितलं ना मला की अत्यंत गोड आवाजात फोन करून माफी मागितली म्हणून. नाही बाबा, ऋता वहिनीच्या नावाने मी त्यांची माफी मागितली. नाही 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 तुम्ही सगळे मिळून मला वेडा करणार आहात. काय 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 हिचा काय संबंध आहे सगळ्याशी? कारण ऋता वहिनी हे सगळं माझ्या मम्माच्या सांगण्यावरून करते. काय त्यांचा काय संबंध आहे आता इथे? मम्मा ऋता वहिनीला प्याद म्हणून वापरते आणि तिकडनं ती जे काही सांगेल ते वहिनी इथे करते. आणि एक मिनिट मला ना काहीही कळत नाही तू काय बोलतेस. प्रांजल तू थांब, मी माझ्या भाषेत समजवतो, त्याला कळेल. बोला काय काय ना दादा, दमला ग बाई माझा नवरा. काय आणू? चहा की सरबत? चहा की सरबत काय आणू? नाही काही नको, तू फक्त जेवण लागलं की सांग मला. तुझे पाय दाबून देऊ का, की डोकं दाबून देऊ? नाही तर बाम लावून देते, म्हणजे तुला मस्त वाटेल. ए थांब थांब, तू एक काम कर फक्त. तू बोल ना फक्त. हे बघ, मी काहीही बोलणार नाही आणि तूही काही बोलू नको. तू जरा शांत राहा. दिवसभर त्या मशीनच्या आवाजाने डोकं भणभणलंय माझं. हो रे, केवढं काम करतोस तू. मुकुंदा, आय लव्ह यू. काय म्हणालीस? आई लव यू. माझा तुझ्यावर खूप प्रेम. मैं तुमसे बहुत 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 प्यार करती हूँ. हूँ तने ढेर सारा प्रेम करू छु. आम्ही तुम्हाके बालोबाची. आता हिब्रू भाषेत विश्व. ईश्य काय? बरी आहेस ना तू? नाही नाही म्हणजे काय झालंय काय? मला सांग, तू कुठला पिक्चर वगैरे बघितलंस का? अरे तसं नाही रे, मग मला एक सिक्रेट कळलंय. कुठलं? आणि ते कोणी सांगितलं तुला? रायांनी सांगितलंय. ते काय ते? तुम्ही दोघं तुमच्या फायद्यातले पैसे माझ्या अकाउंट मध्ये भरणार आहात ना, ते मला कळलंय. आणि म्हणून आय लव्ह यू. हे रायाने सांगितलं तुला? हो, आणि अजून एक मज्जा पण सांगितलीये. माझा पासपोर्ट काढणार आहे, मग आपण दोघं. हे पण रायाने सांगितलं तुला? हो. छान आहे छान आहे. हे पण ऋता, आता मी एक काम करतो. मी आता फ्रेश होऊन येतो, डोळे मिटून शांत जरा पडतोय आणि मग आपण कुठे कुठे जायचं ना ह्याचा मनातल्या मनात विचार करतो. मी पण पडू का? मी पण डोळे बंद करून मनातल्या मनात विचार करते. नाही 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 नको, अजिबात नको. आपण दोघांनी जर मनातल्या मनात वेगळे विचार केले तर अगं मनातल्या मनात भांडणं होतील आपली. हो, असं पण होऊ शकतं. मग कसं होऊ शकतं? आता बघ ना, मगाशी तू मला इतक्या वेळा आय लव्ह यू म्हणालीस, ते पण वेगवेगळ्या भाषेत म्हणालीस ना. आता त्यामुळे काय झालंय, आपली मनं जुळलेत. आता उगाच त्यांच्यात भांडणं कशाला ना. त्यापेक्षा तू एक काम कर ना, तू आता आईला सांग जेवण वाढायला. मी आलोच, विचार करू. जा लवकर जा, मी फ्रेश होऊन येतो. पिंग फुटल्यावर काहीच बोलत नाही हा. पासपोर्ट आल्यावर कळेल. काय आता काय करणार आहात तुम्ही सगळे? बाबा खरं सांगू का, आम्ही काही करण्यापेक्षा
तुम्हीच काहीतरी केलं पाहिजे. मी काय करणार आहे? तुम्ही प्रांजलच्या मम्माला जाऊन खडसावा असं आम्हाला सगळ्यांनाच वाटतंय. खडसावा? काही काय भाषा आहे? मी असलं काही करणार नाहीये. का? का म्हणजे काय त्या असं वागल्या त्याला पुरावा काय आहे? बाबा मला माहिती आहे हे सगळं मम्मानीच केलेलं आहे. तुला नुसतं माहित असून काही उपयोग नाही. मी उद्या त्यांना काही बोललो आणि त्या म्हणाल्या असं कसं, मी असं काही केलेलंच नाही, तर काय करायचं आपण? मला पण पटतंय हे काय म्हणतायत ते. हा, बाबा जर का त्या असंच म्हणाल्या ना तर तुम्ही ऋता वहिनीला समोर उभं करा ना, म्हणजे खरं काय ते कळेल. आणि समजा तुम्ही तिकडे जाणार असाल ना तर ऋता वहिनीला पण बरोबर घेऊन जा, म्हणजे ती पण सांगेल की हिच्या मम्माने जे काही सांगितलं तसं मी केलं. मग त्या कसं म्हणतील की माझा याच्याशी काही संबंध नाही म्हणून. झालं. मी असं काहीही करणार नाहीये. उगाच त्यांना आपल्या घरातल्या गोष्टींमध्ये कशाला ओढायचंय? अरे पण त्या आपल्या घरातल्या गोष्टीत नाक खुपसतायत, त्याचं काय? नाही, मला काय असं वाटत नाहीये. आणि झालंय ना सगळं, आता ऋतानी माफी मागितली ना, मग बस झालं आता. अरे पण आपण त्यांना बोलायला का घाबरायचं? आपण काय त्यांचं देणं लागतो का काही? काय? अरे आपण त्यांचं काही देणं लागतो का? नाही ना. नाही. मग तू का नाही म्हणतो याला? तुम्ही ना तीन नसत्या काहीतरी गोष्टी करायला मला भरीला पाडू नका उगाच. मी काही करणार नाही असं. नको ती गोष्ट कसं काय म्हणू शकतोस दादा तू? बस हा विषय बंद करा आता. उगाच चर्चा नकोय, सगळ्यांना त्रास होईल त्याच्यानंतर. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही प्रांजलच्या मम्माशी जर या विषयावरती बोललात ना तर पुढे अशा गोष्टी नाही होणार. एकदा सांगितलं ना तुला नाही बोलणार म्हणून, ऐकू येत नाही का? आता ही गोष्ट बंद म्हणजे बंद, आणि परत कुणी या घरात हा विषय काढणार नाहीये.